विचार बदला, आयुष्य बदलेल. आपले विचार आपलं आयुष्य घडवतात. म्हणून तुम्ही कोणता विचार करता हे खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येकाला इज्जत तेवढीच द्या जेवढी इज्जत तो तुम्हाला देतो. नाहीतर तुम्ही स्वतः रडाल, नाहीतर तो तुम्हाला रडवेल. जेव्हा जेव्हा तुम्ही चूप राहून सर्व सहन करता तेव्हा जगाला तुम्ही खूप चांगले आहात असं वाटत असतं. पण एखाद्या वेळी जर तुम्ही बोलून दाखवलं तर लोकांना तुमचा राग येऊ लागतो. आयुष्यात इतकं आनंदी राहा की लोकांना असं वाटायला हवं की तुम्हाला इतका आनंद कशाचा आहे. आयुष्याचा सर्वात मोठा आनंद त्या कामामध्ये आहे जे काम अशक्य आहे आणि लोकांना वाटतं की ते काम तुम्ही कधीच करू शकणार नाही. सोडून दिलं होतं ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहून शपथ घ्या अशी वेळ आणाल की त्यांना भेटावं लागेल तुमचा वेळ घेऊन. आपल्याला नेहमी आपल्या भाग्यापेक्षा जास्तच मिळत असतं. जर तुमच्या पायामध्ये बूट नसेल तर दुःख करू नका, कारण या जगामध्ये काही लोक अशी सुद्धा आहेत त्यांच्याकडे पायसुद्धा नाहीत. कचऱ्यामध्ये पडणारी चपाती सांगते, माणसाची भूक मिटल्यानंतर माणूस अन्नाची किंमतसुद्धा विसरून जातो. एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली की राग सर्वांनाच येतो, पण नातं टिकवण्यासाठी जो माफ करतो तोच खूप जास्त प्रेम करत असतो. वाईट वेळ नेहमी चांगल्या लोकांच्याच वाट्याला येते, कारण तीच लोक कोणत्याही परिस्थितीतून कसं बाहेर यायचं हे त्यांना चांगलंच माहीत असतं. जगाशी बोलायचं असेल तर फोन हवा असतो, पण परमेश्वराशी बोलायला मौन हवं असतं. फोनवर बोलण्यासाठी बिल द्यावं लागतं आणि परमेश्वरासोबत बोलण्यासाठी मन द्यावं लागतं. मायेच्या चक्रात पडाल तर स्वतःचं अस्तित्वच विसरून जाल आणि परमेश्वराच्या चक्रात पडलं तर आयुष्याचं सोनं कराल. नात्यांना खिशात नाही मनात ठेवा, कारण वेळेपेक्षा आपलं असं कोणीच नसतं. जगण्यामध्ये थोडासा खोडकरपणा पण असावा, कारण जास्त समजूतदारपणा घेतला की लोक आपल्याला समजून घेणंच बंद करतात. प्रत्येकाचं आयुष्य हे मर्यादित आहे, म्हणून लोकांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतःच्या आनंदाचा पण विचार करा, कारण जग तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त प्रेम कधीच करू शकत नाही. नात्यांची माळ तुटल्यानंतर कितीही प्रयत्न केला तरीही पूर्वीसारखी जुळत नाही, कारण काही मोती कधी सापडत नाहीत. एकांतात स्वतःला प्रश्न विचारला तर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील, आणि जर लोकांना प्रश्न विचाराल तर नवीन प्रश्न तयार होतील. तुम्ही दुसऱ्याला जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल, म्हणून देताना चांगलं द्या, म्हणजे चांगलंच तुमच्याकडे परत येईल. हे आयुष्य आहे, कधी हसवेल तर कधी रडवेल, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये मनावर संयम ठेवा, कारण वेळ कशीही असली तरी ती जाणारच आहे. उगाचच कोणाला स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना स्पष्टीकरणाची गरजच नाही, आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही अशांना स्पष्टीकरण देऊन काहीच फायदा नाही. विष मरण्यासाठी फक्त
फक्त थोडंसं प्यावं लागतं. पण जगायचं असेल तर दररोज विषाचा घोट घ्यावाच लागतो. कोणाला इतकं हर्ट करू नका की त्याची अंतरात्मासुद्धा तुटून जाईल, नाहीतर तुमचा विनाश नक्कीच होईल. कारण वेळ सर्वांचीच येत असते. आयुष्यात दूर जायचं असेल तर आनंदाने जा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मागे वळून पाहण्याची प्रत्येकाची सवय नसते. तुमचे विचार कितीही चांगले असले तरीही ते प्रत्येकाला बदलू शकत नाही. शांत आहे, शांतच राहू द्या, नाहीतर बोलायला लागलो तर तुम्हाला नेहमीसाठी चूप करून जाईल. माझे शब्द कळू यासाठी लागतात कारण मी नेहमी खरा बोलतो. खरं नेहमी कडूच असतं. मला गोड पण बोलता येतं, पण नंतर असं नका म्हणू की मी खूप खोटं बोलतो. परमेश्वराने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये इतक्या अडचणी दिल्याबद्दल त्यांचे उपकार मानायला शिका. कारण ह्या अडचणी आहेत म्हणूनच आपल्याला आपल्या सुप्त गुणांची जाणीव होत असते. प्रत्येक वेळी बोलण्यापेक्षा कधीकधी शांत राहणं खूप गरजेचं असतं. कारण शांत राहिल्याने खूप साऱ्या गोष्टी आपोआपच ठीक होत असतात. कोणी चूप आहे याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीला बोलता येत नाही. याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीला बोलण्यापेक्षा करून दाखवण्यामध्येच जास्त आवड असेल. लोकांच्या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण ज्यांना तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही ते तुमच्या काड्या करत फिरत असतात. जर तुम्हाला कोणी इग्नोर करत असेल तर वाईट वाटून घेऊ नका, कारण हिऱ्याची ओळख प्रत्येकाला करता येत नाही. अशा माणसावर नेहमी विश्वास ठेवा जो तुमच्यामधील या 3 गोष्टी जाणतो. 1. हसण्यामागचं दुःख, 2. रागावण्यामागचं कारण आणि 3. चूप राहण्यामागचं कारण.